विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी विनिमय आणि समायोजन ह्या बुक्स मधून आपण लेसनचे टॉपिक बघणार आहोत। कोड आहे PSY 270। तर चला मग आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया। तुम्ही जर माझ्या व्हिडिओवर नवीन असणार तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर सुद्धा करा। आता आपण लेसन क्रमांक 1 मध्ये हे बघूया, संप्रेषणाच्या मानसशास्त्रीय दृष्टिकोन। तुम्हाला अजून कोणत्या टॉपिक्सवर प्रश्न उत्तर किंवा कोणत्या टॉपिक्सवरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगू शकता। संप्रेषणाचे मानसशास्त्रीय दृष्टिकोन, तर आपण याच्यावरती चर्चा करूया जेणेकरून तुम्हाला तुमच्या मनाने उत्तर लिहिता येतील। तर संप्रेषणाचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन, एरिस्टॉटलच्या मते मनुष्य हा निसर्गतच सामाजिक प्राणी आहे। इतर माणसाच्या सहवासात राहणे ही त्याची प्रकृतीच आहे। जन्मापासून मृत्यूपर्यंत तो कोणाच्या ना कोणाच्या सहवासात असतो। त्याचमुळे त्याची सामाजिकरणही होते। त्यामुळे त्याचा विकासही उत्तम तऱ्हेने होतो। त्याच्या भोवतालची परिस्थिती भौतिक व सामाजिक दोन्ही प्रकारची असते। समाजात वावरत असल्यामुळे इतरांशी त्याचा संपर्क येतो। एकमेकाशी आंतरक्रिया घडतात। विचार, इच्छा व भावनांचे आदान प्रदान घडून येते। यालाच संप्रेषण असे म्हटले जाते। संप्रेषणाशिवाय मानवी व्यवहाराची कल्पनाच करता येणार नाही। लेखक संप्रेषणाविषयी जी माहिती देत आहे ते एक प्रकारचे लेखी संप्रेषणच होय। संप्रेषण म्हणजे काय, आता त्याच्याविषयी आपण पुन्हा विस्तारित बघूया। तर सामाजिक संबंधाचा पाया, समाजातील व्यक्तीमध्ये विविध प्रकारचे संबंध असतात। कुटुंबातील संबंध नात्याचे असतात। त्यातील व्यक्ती परस्पराशी रक्तसंबंधाने जोडलेल्या असतात। शाळेत शिक्षक विद्यार्थी यांचे संबंध, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आपसातील संबंध, मित्रामित्रामधील संबंध, व्यापारी व ग्राहक यांच्यामधील संबंध, नेते व अनुयायी यांच्यातील संबंध, कारखान्यात मालक मजूर यांच्यातील संबंध, असे अनेक प्रकारचे संबंध समाजात आढळून येत असतात। या संबंधामध्ये विशिष्ट व्यवस्था असते। व्यक्तीचे परस्पराशी मैत्रीचे, शत्रुत्वाचे, स्पर्धेचे असे तऱ्हेचे संबंध असू शकतात। या संबंधानुसार त्यांच्या वागण्या बोलण्याच्या पद्धती ठरवलेल्या असतात। कोणाशी काय व कसे बोलावे याचे संकेतही त्यानुसार ठरलेले असतात। म्हणूनच संप्रेषण क्रियेस महत्व आहे। व्यक्ती व्यक्तीच्या संबंधात संप्रेषण पायाभूत असते। माणसात संप्रेषण घडून येते। म्हणूनच समूह अस्तित्वात येतात आणि टिकून राहतात। डॅनियल कॉट्स व RL काहन यांनी म्हटले आहे की प्रत्येक समूह म्हणजे एक संप्रेषण जाळेच असते, कारण समूहातील व्यक्तीमधील आंतरक्रिया प्रस्थापित करण्याकरता संप्रेषणाची नितांत गरज असते। व्यक्तिवर्तनाची ही एक आधारभूत प्रक्रिया आहे। आता संप्रेषणाविषयी सर्वसामान्य समजूत, सर्वसामान्य माणसाची संप्रेषणाच्या स्वरूपाविषयी कल्पना अतिशय साधी व सरळ असते। त्यांच्या दृष्टीने संप्रेषण ही एकतर्फी प्रक्रिया आहे। प्रत्येकजण इतरांपर्यंत काही आशय संदेश पोहोचवीत असतो किंवा निदान पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतो। काहींना आशय समजतो तर काहींना तो समजत नाही। सर्वसामान्य माणसाची अशी समजूत असते की माणसाजवळ काही सांगण्यासारखे असते, काही माहिती घ्यायची असते, इच्छा भावना प्रदर्शित करायच्या असतात। म्हणूनच संप्रेषण घडत असते। संप्रेषणात आशयाला तो अधिक महत्व देतो। दुसऱ्यापर्यंत आशय संक्रमित करण्याचे संप्रेषण हे एक साधन आहे, अशी ही सर्वसामान्य माणसाची समजूत असते। वक्ता लेखक स्वतःचे विचार भावना व्यक्त करीत असतो। जाहिरातदार आपल्या मालाची जाहिरात करतो, कारण श्रोत्याकडून अपेक्षित प्रतिक्रिया घडाव्यात, म्हणजे त्यांनी माल खरेदी करावा अशी त्याची इच्छा असते। त्यासाठी एखाद्या प्रसिद्ध नट नटीचे किंवा क्रिकेटवारीचे नावही जाहिरातदार वापरतो। सर्वसामान्य माणसाच्या मते संप्रेषण म्हणजे इतरांच्या वर्तनावर प्रभाव पाडून त्याच्यावर व भोवतालच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे साधन होय। एका उदाहरणाने हे स्पष्ट होऊ शकेल। बाहेरून फिरून घरात आल्यावर घरातील माणसाकडून आपल्याला मित्र येऊन गेला, रात्री बैठक आहे इत्यादी स्वरूपात काही माहिती मिळते। आपणही फार थकलेलो आहोत, रात्री जेवणार नाही, घरी यायला उशीर होईल असे सांगतो। येथे आशयाची भावनाची देवाणघेवाण होते, इच्छा व्यक्त होतात, घडलेल्या किंवा घडणाऱ्या गोष्टीची माहिती दिली जाते। संप्रेषणाकडे या दृष्टिकोनातून पाहिल्यास आपण मालक व संप्रेषण नोकर अशी परिस्थिती निर्माण होते। संप्रेषण म्हणजे केवळ आशय पोहोचवण्याचे साधन बनते। सर्वसामान्य माणसाच्या संप्रेषणाविषयीच्या या दृष्टिकोनात थोडेसे
तथ्य आहे, पण हा संकुचित व आत्मकेंद्रित दृष्टिकोन आहे. वर्तनाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणाऱ्या मानसशास्त्रज्ञाचा दृष्टिकोन अधिक व्यापक आहे. संप्रेषण ही जटिल व गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, याची जाणीव सामान्य माणसांना नसते. त्यामुळे अनेक घटकाकडे त्याचे दुर्लक्ष होते. कित्येक वेळा स्वतःजवळ काही आशय नसताना सुद्धा माणसे निरर्थक बोलत असतात. तेव्हा त्यांना खरे म्हणजे काही सांगायचे नसते, तर काही वेळा खरा आशय दडवून ठेवून तो इतरांना कळू नये याची काळजी घेत ते संप्रेषण करीत असतात. आपल्या भावना लपवतात, म्हणजेच आशय व्यक्त करण्याकरता व्यक्ती बोलते असेही नाही. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून संप्रेषण. आता ह्या मुद्द्यावर आपण बोलूया. सर्वसामान्य माणसाच्या संप्रेषणाविषयीच्या दृष्टिकोनात श्रोत्याला गौण स्थान असते. प्रेक्षकाला ते अधिक महत्त्व देतात. ग्रहण क्रिया कमी महत्त्वाची मानतात. संप्रेषणाच्या मानसशास्त्रीय संकल्पनेत प्रेक्षक आणि ग्रहण करणाऱ्या या दोघांनाही महत्त्वाचे स्थान आहे. आपली प्राचीन शिक्षण पद्धतीही विद्यार्थ्यापेक्षा गुरुवरच अधिक भर देणारी होती असे दिसते. पण आधुनिक शैक्षणिक दृष्टिकोन विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानणारा आहे. शिक्षक महत्त्वाचा आहेच व त्याच्या व्याख्यानात आशय पाहिजेत, परंतु त्याचबरोबर तो विद्यार्थ्यापर्यंत परिणामकारकपणे पोहोचवण्याचे त्याच्यात कौशल्यही पाहिजे. ज्याला शिक्षण द्यायचे त्याला आशय समजतो आहे की नाही, ज्याला शिक्षण घ्यायचे त्याला आशय समजतो आहे की नाही हे पाहणे जास्त महत्वाचे आहे. पुष्कळ वेळा विद्यार्थी उदासीन निष्क्रिय दिसतात. वर्गातील व्याख्याने लक्षपूर्वक ऐकली जात नाहीत, त्यामुळे त्यांना विषय समजत नाहीत. परिणामी अध्ययन निरर्थक होते. थोडक्यात शिक्षक व विद्यार्थी यांच्यात व्यवस्थित संप्रेषण घडून येत नाही. जाहिरात क्षेत्रात जाहिरात जास्त आकर्षक करण्याचा प्रयत्न केला जातो. जाहिरातीचा ग्राहकावर परिणाम होऊन उत्पादित मालाचा खप वाढला तर जाहिरात यशस्वी झाली असे आपणास म्हणता येते. म्हणून अलीकडे उपभोक्त्याचे मानसशास्त्र हे औद्योगिक मानसशास्त्राचे आणखी एक उपक्षेत्र वेगाने विकसित होत आहे. येथेही प्रेक्षकाबरोबरच ग्राहक या घटकालाही महत्त्व दिलेले दिसते. थोडक्यात संप्रेषण तोंडी असो वा लेखी, प्रेक्षकाचे उच्चार, भाषा किंवा लेखनशैली, भाषेची शुद्धता, चित्रे, चित्राचे रंग, हस्ताक्षर इत्यादीचा परिणाम ग्राहकावर होतो. त्याचा एक विशिष्ट ग्रह बनतो व त्याला अनुसरून त्याच्या प्रतिक्रिया होत असतात. म्हणजेच प्रेक्षकाप्रमाणेच श्रोताही सक्रिय असतो. इथे आपण या टॉपिकवर थांबू. आता पुढच्या टॉपिकवरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया.